तुमच्याबद्दल कसा तुमच्यावर अन्याय झाला, पोलिसांनी कसं त्रास दिला, काय माझ्या म्हणजे सासरकडच्यांनी मला जो काही त्रास दिला होता त्याच्यामुळे मी महिला समितीमध्ये तक्रार केली होती त्या बाबतीत. आणि तिथे काउन्सिलिंगच्या वेळेस ज्या ज्योती आमरे मॅडम म्हणून होत्या, तर काउन्सिलिंगच्या वेळेस त्यांनी म्हणजे मला दबाव टाकला की तू तुझ्या नवऱ्यासोबत नांदायला जा म्हणून. आणि मी त्यावेळेस म्हणजे माझी मनस्थिती नव्हती आणि त्याच्यामुळे मग त्यावेळेस त्यांनी मला बळजबरी केली आणि मी मी नाही म्हटले तर त्यांनी माझ्या थोबाडीत मारली. आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हटले की तुम्ही म्हणजे असं चुकीचं करताय की तुम्ही मला मारलं म्हणून. आणि त्याच्यामुळे मग मी त्याच्यानंतर त्यांना म्हटले की मी तुमची कंप्लेंट करायला आता जाते बाहेर. आणि मी बाहेर जायला लागले तर त्यांनी मला अडवलं. आणि बाकीच्या सगळ्या महिला समितीतल्या ज्या बायका होत्या, महिला पोलीस, तर त्यांनी पण मला अडवलं बाहेर. जे ग्राउंड आहे महिला समितीच्या इथलं, तर तिथे त्यांनी सगळ्यांनी मला अडवलं आणि मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आणि त्याच्यानंतर मग तिथेच बसवून ठेवलं मला आणि बळजबरी मला सरकारवाडा पोलीस स्टेशनला नेलं. आणि तिथे नेऊन पण मला त्यांनी सांगितलं की तू एक तर तुझ्या नवऱ्यासोबत आत्ताच्या आत्ता नांदायला जा, नाही तर तू जेलमध्ये जा, असं म्हणून त्यांनी मला धमक्या दिल्या तिथे पण. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मला माहीत पण नाही, 30 मार्च 2022ची घटना आहे ही. आणि त्या दिवशी त्यांनी मला, माझ्या आईवडिलांना, माझ्या बाळाला तिथेच 10 वाजेपर्यंत रात्री बसवून ठेवलं. आणि आमच्यावर गुन्हा नोंदवला असं काहीच आम्हाला माहीत नव्हतं त्यावेळेस. आणि नंतर ते डायरेक्ट 1 तारखेला आले आणि आम्हाला म्हणजे सेंट्रल जेलमध्ये त्यांनी नेलं आणि 6 दिवसांसाठी तिथे आम्हाला कोठडी तिथे दिली. आणि त्यावेळेस माझा बाळ जे आहे ते 1च वर्षाचा होता तो. आणि त्याच्यानंतर कुठे तुम्ही न्याय मागितला? त्याच्यानंतर मग ते विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण जे आहे नाशिक विभाग, तर तिथे आम्ही तक्रार केली त्यांच्या विरोधात. 8 जणी आहेत त्या टोटल. आणि त्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर मग तिथे सुनावणी वगैरे झाली आणि तिथे सगळे साक्षी पुरावे वगैरे सगळे आम्ही दिल्यानंतर, मांडल्यानंतर मग त्यांनी आमच्या बाजूने निर्णय दिला. आणि समोरच्यांबद्दल त्यांनी सांगितलं की त्यांनी पदाचा आणि त्यांचा अधिकाराचा गैरवापर केला आहे आणि गैरवर्तणूक केली आणि त्याच्यामुळे त्यांनी जबाबदार धरलं. घरी नेमकं काय त्रास होता? कौटुंबिक वाद नेमकं काय होतं? म्हणजे कौटुंबिक वाद म्हणजे माझ्या जे काही म्हणजे माझे हसबंड जे आहे आणि ते त्यांचे माझे सासू सासरे आणि ते त्यांच्या बहिणी वगैरे, तर त्यांच्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे. त्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे, शारीरिक मानसिक सगळ्याच प्रकारे. आणि त्याच्यामुळे मग मी त्यांची तक्रार करण्यासाठी गेले होते महिला समितीमध्ये. कोणीच नाही साक्षीदार, त्यांचे पोलीसच 8 जणी ते साक्षीदार. आणि त्यांनी काय दिलं, जीव द्यायला त्यांना काहीच फरक नाही.